मागल्या सत्रामध्ये आपण ग्रामस्थ शेतकरी यांना पोटापाण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये कसं यायला लागतंय आणि त्यांना झोपडपट्ट्यात कसं राहायला लागतं आणि त्यांची अवस्था काय आपण बघितलं. एकूणच जगभरामध्ये मोठ्या शहरांची वाढ खूप होतीये आणि ह्या सगळ्याची केंद्रित व्यवस्था असावी अशा प्रकारची मांडणी किंवा अशा प्रकारचा रेटा हा सर्व पातळ्यांवर दिला जातोय. पॉल क्रुगमन या नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थतज्ञांनी या आर्थिक व्यवहारांचं केंद्रीकरण करावं याबाबत आग्रह धरलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ टोकियो शहर घेतलं तर हे जगातलं सर्वात मोठं शहर आहे 3.25 कोटी लोकसंख्येचं. तर अशा प्रकारची शहरं संपूर्ण जगभरात असावीत आणि मग तिथनं सगळे अर्थव्यवहार व्हावेत अशी मांडणी आता केली जाते. आणि दुसऱ्या टोकाला गांधीजींनी जी मांडणी केली आहे की 6 लाख खेडी जी आहेत भारतातली ती स्वयंपूर्ण व्हावीत. म्हणजे थोडक्यात विकेंद्रीकरण असावं अर्थव्यवस्थेचं. कुठलंही खेडं हे स्वयंपूर्ण असावं. म्हणजे त्या खेड्यामध्ये जे माणसाला गरजा लागतात त्या निर्माण व्हाव्यात आणि त्या त्या खेड्यामध्ये भागवल्या जाव्यात अशा प्रकारची ही मांडणी आहे. पण ह्याच्यामध्ये ही आदर्श मांडणी आहे. पण एखादा देशसुद्धा तिथं स्वयंपूर्ण असू शकत नाही. त्या ठिकाणी एखादं खेडं कसं स्वयंपूर्ण असेल. आणि विशेषतः आत्ता सगळ्या या रेट्यामध्ये ग्रामस्थाला जर त्या ठिकाणी पुरेसा रोजगार मिळत नसेल तर त्याला आपलं गाव कुठल्याही ह्यात सोडायलाच लागतं. तरीसुद्धा एकूण खेड्यांची स्थिती सुधारावी म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या 75 वर्षामध्ये हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, नील क्रांती झाली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी योजना या राबवल्या गेल्या. पुरा मॉडेल जे अब्दुल कलामांनी मांडलं की बाबा शहरांच्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या खेडेगावाला मिळाव्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ह्या खेडेगावात सुधारण्यासाठी केल्या गेल्या. पण तरीसुद्धा ज्या वेगाने त्या व्हायला पाहिजेत त्या वेगाने झाल्या नाहीत. आणि तोपर्यंत तर माणसाला उपाशी राहता येत नाही, शेतातनं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आणि यापुढे पण होणार आहे. त्यामुळे आता अशी 2 टोकं आहेत. एका टोकाला मोठ्या शहरांचं शहरीकरण ज्याला केंद्रित सेंट्रलाइज अर्बनायझेशन म्हणता येईल असं शहरीकरण आणि दुसऱ्या बाजूला ही 6 लाख खेडी. ह्यातनं जो सामान्य माणूस आहे त्याची ओढाताण होती. त्याला खेडेगावात हे मिळत नाही आहे, रोजगार मिळत नाही आणि मोठ्या शहरात गेला तर त्याला झोपडपट्ट्यात राहायला लागतंय आणि तिथं कुत्र्यासारखं जीवन जगायला लागतंय. ह्याच्यावर उपाय काय तर मित्र हा जो थिंक टँक आहे मिशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुर्बन एरिया ह्या थिंक टँकनी याच्यावर काही सोल्युशन्स उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी मित्रचे कार्यकर्ते हे भारतभर हिंडले. भारतातले 80 शहरं ज्याच्यात 40 तालुका शहर आहेत आणि 40 जिल्हा शहर आहेत अशा शहरांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यातनं काही मांडणी ही या ठिकाणी मित्रांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर भारतामध्ये साधारणपणे 750 जिल्हा शहरं आहेत आणि साधारणपणे 250 जिल्हा शहरं ही होऊ शकतात अशी आहे. म्हणजे उदाहरणार्थ बारामती घेतलं तर बारामती हे जिल्हा शहर इतकं सक्षम आहे आणि पुणे जिल्हा मोठा आहे तर त्याचे 2 जिल्हे होऊ शकतात आणि ते जिल्हा शहर होऊ शकतं. अशी मित्रांनी 1000 शहरं भारतातली ही केलेली आहे, मांडणी केलेली आहे की यांची सुधारणा व्हावी, ह्यांचं बळकटीकरण व्हावं. आणि म्हणून या प्रोजेक्टला या प्रकल्पाला नाव दिलं आहे 1000 ग्रीन सिटीज. ग्रीन सिटीज का तर ही हरित शहरं म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असणार नाही, या ठिकाणी हरितकरण झालेलं असेल आणि म्हणून ही ग्रीन सिटीज असं म्हटलेलं आहे. आता ही जिल्हा शहरं ह्यांचा विकास का करायचा याला अनेक कारण आहेत किंवा ही जिल्हा शहरं कशा प्रकारची आहेत. म्हणजे यात अगदी छोटी शहरं सुद्धा आहेत. महाराष्ट्र घेतला तर ओरोस बुद्रुक किंवा कुडाळ ज्याला म्हणता येईल की सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी आहे. याची लोकसंख्या फार कमी आहे, अगदी 10-12 हजार असेल, पण ते जिल्हा शहर आहे. त्यामुळे ते छोटं जरी असलं तरी त्याला जिल्हा शहर म्हणून महत्त्व आहे आणि ते त्या जिल्ह्यात असल्यामुळे
त्याला महत्त्व आहे, कारण ते जिल्हा शहर असल्यामुळे त्या आसपासच्या खेड्यांचं ते विकासाचं केंद्र होऊ शकतं. आणि ही जे बाकीची जी 250 शहरं आपण म्हणतो आहेत की जी पुढे जिल्हा शहरं होऊ शकतात, अशी महाराष्ट्रामध्ये समजा बघितलं आपण तर श्रीरामपूर हा नगर जिल्ह्याचे मोठा जिल्हा आहे, त्याचे 2 भाग होऊ शकतात. श्रीरामपूर हे वेगळा जिल्हा होऊ शकतो किंवा बीड जिल्हा त्याचे 2 भाग होऊ शकतात. अंबाजोगाई हा वेगळा जिल्हा होऊ शकतो. जसं आत्ता नुकताच ठाणे आणि पालघर असे 2 जिल्हे झालेले आहेत. तर असे महाराष्ट्रामध्ये आत्ता समजा 41 आत्ता समजा 36 जिल्हे आहेत, तर त्याचे 55-60 पर्यंत जिल्हे होऊ शकतात. तर ह्या जिल्ह्यांमध्ये आता कशा प्रकारचे त्याचा विकास व्हावा किंवा ही जिल्हा शहरांचा विकास कसा व्हावा हे आपण पुढल्या सत्रामध्ये पाहूया.